शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आज पानसरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या प्रगतशील शेतकरी कुटुंबाच्या घरी आज भेटीला आलो आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे यांनी जे शेतात केलेले प्रयोग आहेत हे प्रयोग अत्यंत मार्गदर्शक असे प्रयोग आहे आणि शेतीसाठी वरदान ठरणारे. आता अशा केलेल्या प्रयोगांना मी अक्षरशः त्यांच्या शेतात काय बघितलं आहे मी आता तर आपणाला दाखवतो आहे. पण असं हे कुटुंब गुणगोविंदाने नांदतं आहे आणि अक्षरशः त्यांच्या शेतातले प्रयोग बघण्यासाठी बरेचसे लोक पण येत आहेत. आपण पण या आणि यांच्या शेताला एकदा भेट द्या. त्यांनी नवीन नवीन प्रयोग केलेत ते प्रयोग पण बघा आणि त्यांची अक्षरशः या रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय शेतीकडे ते वाटचाल करताय. आणि मला वाटतं त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाखतीतनं मला जाणवलं आहे का बऱ्याच पद्धतीने त्यांनी चेंजेस केलेले आणि चेंजेस करूनच त्यांनी शेती फुलवली आहे. असं हे एक दाम्पत्य सर्व कुटुंब आपल्यासोबत आहे. आपण सर तुम्हाला मी आज भेट दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तेजस साबळे, राहणार सुपे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. शेती तोट्यात चालली, शेतकरी अडचणीत आहे. हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर त्या येणाऱ्या खर्चावर मात करण्यासाठी मी जीवामृत फिल्टर खरेदी केलेला आहे. हा फिल्टर खरेदी करताना मी काही अनुभवी शेतकऱ्यांचे अनुभव घेतले. प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर जाऊन फिल्टर पाहिले. वेगवेगळे प्रकारचे फिल्टर होते पण त्यातही काही जणांच्या अडचणी होत्या. त्यामध्ये मला एका शेतकऱ्याकडे हा फिल्टर पाहायला मिळाला. त्याचा तो लहान होता पण त्यांनी सांगितल्यानंतर त्याचा वापर मी पाहिला. त्यातून स्वच्छ निघणारे जीवामृत वापरण्यासाठी सहज आणि सोपं. त्यामुळे मी हा फिल्टर निवडलेला आहे. भक्कम पाहिला, ह्याची टाकीची क्वालिटी एक पाहिली, दोन्ही उत्तम आहे. त्यासाठी लागणारे जे आपल्याला टूल्स आहेत म्हणजे ढवळण्यासाठी जो हँडल, स्वच्छ करण्यासाठी पॅड, त्याच्या आतमधील मजबूत जाळी, फिल्टर जाळी, ऑक्सिमीटर एक त्याच्याबरोबर मिळतो. त्याचे 2 हेवी वॉल त्याच्या प्लेट आहेत. फ्लश करण्यासाठी सोपं सुविधा आहे. हे दोन्ही प्रकारे आपण इनलेट आउटलेटमधून स्लरी बाहेर काढू शकतो. या टँकबरोबर आपल्याला ऑलरेडी स्टँड आलेला आहे त्यामुळे आपल्याला दुसरा स्टँड बनवण्याची गरज नाही. आणि टँक आपल्याला मिळाल्यानंतर आपण लगेच चालू करू शकतो किंवा या जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी हाताळण्यासाठी सोपं आहे. कमी वेळात खर्च आहे. अतिरिक्त स्टँड बनवायची गरज नाही. जर मला समजा दुसरा स्टँड बनवण्याची जर वेळ पडली असते त्यासाठी येणारा खर्च हा जास्त आहे आणि तो एकाच जागेवर आपण वापरू शकतो, त्याला हलवू शकत नाही. त्यामुळे त्यापेक्षा हा स्टँड एकदम हाताळण्यासाठी सोपा आणि मजबूत आहे. आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज नेऊ शकतो. याला जे आपण बघू शकता कशा पद्धतीने याला सपोर्ट केलेले आहेत आणि अँगल हेवी मटेरियल आहे. सगळे पूर्ण स्टँड आहे. टाकीला सेफ्टीसाठी क्लिप आहेत. त्यातून टँकला काही डॅमेज होऊ शकत नाही. सर्वप्रथम आपण जीवामृत बनवताना ह्याला 1800 लिटरपर्यंत पाण्याने भरून घ्यायचा. त्यामध्ये शेण, डाळीचं पीठ, गोमूत्र हे सर्व मटेरियल टाकल्यानंतर पुन्हा थोडीशी जागा रिकामी ठेवायची. रोज 2 वेळा ह्या यंत्राच्या सहाय्याने त्याला मिक्स करायचं. 2 वेळा ऑक्सिमीटर ह्याच्यामध्ये सोडून चालू करायचा. ज्यावेळेस आपण यात द्रावण मिक्स करतो, ह्या हँडलच्या सहाय्याने फिरवतो, त्यावेळेस पूर्ण टँकमधील द्रावण ढवळले जाते. खालचे वर पूर्ण 100% ढवळलं जातं द्रावण ह्या हँडलच्या सहाय्याने. द्रावण बनवून 4 दिवस झालेले आहेत. आज 5वा दिवस आहे. हे तयार झालेलं द्रावण आपण अशा पद्धतीने बघू शकता. तर यामध्ये तयार झालेले द्रावणाची क्वालिटी आपण पाहू शकता. ड्रॅगन फ्रूटची माझी बाग आहे. 4 महिने लागवड केलेली आहे. 4 महिन्यापूर्वी जीवामृतचा वापर केल्यामुळे हे जी लांबी आहे पानांची, शायनिंग आणि लांबी तुम्ही पाहू शकता. हे पानाची लांबी आणि वाढ झपाट्याने झालेली वाढ. सेंद्रिय जीवामृत त्याला भरपूर मानवतं आहे ड्रॅगन फ्रूटला. तुम्ही माती पाहू शकता, मुरमाड माती आहे. पण जीवामृतचा वापर केल्यानंतर जी झाडाची वाढ झालेली आहे हे मानवलेले मातीची सुपीकता वाढवण्यासाठी जीवामृतशिवाय पर्याय नाही. आपण ही संत्र्याची बाग पाहू शकता. त्याला सातत्याने जीवामृतचा वापर केल्यामुळे त्याचे होणारे सिटिंग आणि क्वालिटी पाहू शकता.